सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते आज अंबाजोगाई शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न झाले। यापूर्वी अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, मग जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा इतर खात्यातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी अंबाजोगाई शहरात आले की त्यांच्या हस्ते स्थानिकचे अधिकारी संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतात। शहरातील नगर परिषदेसह शाळा, महाविद्यालय तसेच मार्केट कमिटीने अशा कार्यक्रमावर यापूर्वी हजारो रुपये खर्च केले। मात्र आज गेल्या वर्षींच्या वृक्षारोपणाच्या ठिकाणी पाहिले तर खोदलेला खड्डाही त्या ठिकाणी दिसत नाही। झाडाचा तर विषय दूरच राहतो। आज अंबाजोगाई शहरामध्ये सिने अभिनेते सयाजीराव शिंदे आले आहेत। सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ अशक्त वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतले। त्यानंतर अनेक शाळा, महाविद्यालयांनी शहरात वृक्षदिंडी काढली। वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी झाले। या वृक्षारोपणाचे फोटो सेशनही झाले, कारण हा कार्यक्रम अनेक वेळा फक्त फोटो सेशन पुरताच होतो की काय अशाही शंका नागरिक व्यक्त करत आहेत। कारण आज वृक्षारोपण झाले की दुसऱ्या दिवशी फक्त एकच बातमी अनेक वर्तमानपत्रात छापून येते की काम संपले, संयोजकाचे काम संपले, अशी अवस्था यापूर्वी अनेक वेळा झाली। कारण यावर्षी ज्या प्रमुख पाहुण्यांनी वृक्षारोपण केले, पुढच्या वर्षी तेच प्रमुख पाहुणे येतील याची शाश्वती नसते। ज्यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला ते प्रमुख पाहुणे कधी खात्री करत नाहीत। त्यामुळे दरवर्षी कार्यक्रम घेणे सुरू आहे। अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही सिने अभिनेत्याच्या हस्ते आज वृक्षारोपण झाले। यावेळी माजी आमदार संजयभाऊ दौंड, अंबाजोगाई मार्केट कमिटीचे सभापती राजेश्वर आबा चव्हाण, उपसभापती कर्नर, संचालक विलास सोनवणे, दत्ताआबा पाटील, चिमू पाटील, शिवाजीराव सिरसाट, राजाभाऊ अवताडे, सतीश सिरसाट, अजित गरड, गोविंदराव देशमुख, तानाजी देशमुख, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गोळवे आदी मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले। मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यासाठी सुरुवातीला झाड घेऊन गेले तर त्या खड्ड्यामध्ये किराणा दुकानदाराने अर्धा खड्डा गुटख्याच्या कागदाने भरलेला होता। सभापतींना कर्मचारी बोलावून तो कचरा खड्ड्यातून काढून घ्यावा लागला। ही अवस्था अंबाजोगाईच्या मोंडा परिसरातील दुकानदाराची असेल तर आज जे वृक्षारोपण केले ते झाडे टिकतील का असाही सवाल केला जात आहे। विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी या परिसरामध्ये वृक्षारोपण झाले, आज काही झाडे जगले आहेत, हेही तेवढेच खरे आहे। मात्र अशा अवस्थेमध्ये यापूर्वीही अप्पर जिल्हाधिकारी मिस्कर मॅडम असताना त्यांच्या हस्तेही वृक्षारोपण झाले होते, मात्र ते खड्डेही नाहीत आणि झाडही नाही। मग आजही वृक्षारोपण झाले। या वृक्षारोपणाची पुढच्या वर्षी काय अवस्था असेल हे त्यावेळीच पाहावे लागेल।